शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट आहे आर्यमानचा. आज रोजी या प्लॉटला कंप्लीट 50 दिवस झालेले आहे. सुरुवातीचे 40 दिवस हा प्लॉट सातत्याने पावसात होता मित्रांनो, आणि तेच अवस्था आज जी आहे या प्लॉटची मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे. आणि पहिल्यांदा मी असा व्हिडिओ करतो आहे जे की एक प्रकारचा लाईव्ह होणार आहे मित्रांनो. आज रोजी आपण जर बघितलं तर हा 50 दिवसाचा झालेला असताना सुद्धा या ठिकाणी सेटिंग फळ ह्या गोष्टीसाठी तर तोडच नाही, परंतु सुरुवातीचे 40 दिवस पावसात असताना सुद्धा जी अडचण मागच्या वर्षी आली होती, जसं की गेरवा असेल किंवा अर्ली ब्लाइट असेल, लेट ब्लाइट असेल, हे जे रोग मागच्या वर्षी आर्यमानवरती खूप जास्त प्रमाणात आले होते, तर यावर्षी असं काहीही दिसून येत नाहीये. सध्या तरी अडचण नाही. आणि सेटिंग प्रत्यक्षात कशी झालेली आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी बॅक कॅमेरा करतो आणि ते तुम्ही बघू शकता की हा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. तर हे बघा मित्रांनो, हा जो काही प्लॉट आपण पाहत आहात हा पूर्णपणे सेटिंग झालेली आहे. आणि ती सेटिंग मला तरी वाटते अतिरिक्त सेटिंग या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे फक्त याच ठिकाणी नाही, तुम्हाला मी पूर्ण प्लॉट दाखवतो. सेटिंग पूर्णपणे खूप चांगली झालेली आहे. एक फूल सुद्धा गळालेलं नाही. परंतु या ठिकाणी भीती अशी आहे आर्यमानला की सेटिंग तर भरपूर होऊन जाते आणि फळाचा अतिरिक्त लोड जो आहे ते या ठिकाणी प्लॉट वरती येतो, आणि त्यामुळे काय होतं की शेवटी फुगवणीला आपल्याला अडचण येते मित्रांनो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता की हा जो झाड आपण पाहतात, या झाडावरती जेवढे पंजे आहेत ते सगळे सेट झालेले आहेत आणि अजून सेट होतच आहे. इवन या ठिकाणी तुम्हाला फुलाची एक सुद्धा ड्रॉपिंग दिसणार नाही. हे बघा, एक सुद्धा ड्रॉपिंग दिसणार नाही. प्रत्येक बंच या ठिकाणी सेट झालेला आहे. आता म्हणायचा अर्थ असा आहे की जर समजा असं जर फळ सेट होत असेल तर याची अडचण काय होते, अतिरिक्त फळांचा भार झाडावरती वाढतो आणि अतिरिक्त भार वाढत असल्यामुळे याचा सेंडा लॉक होतो. आणि जर सेंडा लॉक झाला तर थोडक्यात जी कॅनोपी लागते, ज्या कॅनोपीमध्ये झाड पूर्ण अन्नद्रव्य साठवून ठेवतो, तीच जर कॅनोपी नसेल तर पुढे चालून फुगवणीला अडचण येते मित्रांनो. आता म्हणायचा अर्थ एवढंच आहे की जर आपल्याला फुगवण करायचीच आहे तर आपल्याला पत्ती टिकवणे सुद्धा फार गरजेचं आहे. या पद्धतीने या ठिकाणी जर सेटिंग होत असेल तर नक्कीच झाडावरती अतिरिक्त भार पडणार आहे. त्यामुळे हे भार जे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे, तुम्ही बघू शकता, हे जर एवढं लोड जर झाडावरती येत असेल तर नक्कीच पुढे चालून याची अडचण येणारच आहे मित्रांनो. हे बघा, हे या पद्धतीने सेटिंग आहे. त्यासाठी जर तुम्हाला अशी सेटिंग आर्यमानमध्ये जर मिळत असेल तर आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात घ्या. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा जो काही सेंडा आहे पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी सेटिंग दिसत आहे, बरोबर. तर ही जे सेटिंग या ठिकाणी झालेली आहे, परंतु सेंडा लॉक होण्याचे चान्सेस भरपूर आहे. त्यामुळे आपल्याला हा जो काही सेंडा आहे या सेंडाला आपल्याला चालू ठेवायचा आहे मित्रांनो. त्यासाठी नायट्रोजन लेवल, फॉस्फरस आणि पोटॅश हे बॅलन्स करून आपल्याला सातत्याने त्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. तरच आपला प्लॉट जो आहे तो चांगला राहील. आज रोजी जरी आपल्याला भरपूर प्रमाणात फळ दिसत असेल तरी पुढे चालून हेच फळ आपल्याला अडचण देणार आहे, ही पण वस्तुस्थिती आहे मित्रांनो. आणि फक्त 50 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. या ठिकाणी सेटिंगचे मोजून असं म्हणता येईल की एक 4-5 स्प्रे झालेले आहेत. जास्त स्ट्रॉंग हात गेलेले नाही मित्रांनो. एकदम सेटिंग स्प्रे मध्ये साधे साधे हात गेलेले आहेत. हे बघा मित्रांनो, या प्लॉटवर सेटिंग स्प्रे म्हणून या ठिकाणी पिकेमोर, इनोआकॅल, क्युकॉन 4247, मेडिसन, टाटा बहार अशाच प्रोडक्टचा मारा झालेला आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे प्लॉट पूर्णपणे पाण्यात असताना सुद्धा, पावसात असताना सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे सेटिंग जी आहे प्रॉपर झालेली आहे. आणि तुम्हाला एवढं पाऊस सुरुवातीचे 40 दिवस हा प्लॉट पावसात असताना सुद्धा एकही झाड या ठिकाणी सध्या तरी गेरवाचा दिसत नाही. काही आहेत परंतु फार मोजके आहेत. ते सुद्धा मेंटेन करण्यासाठी या ठिकाणी कुमानियल प्लस किटॅझिन याचा स्प्रे झालेला आहे, मेरिऑनचा झालेला आहे, स्कोअर कवच असेल, सिविक झेड 78 असेल. तर असे काही हात जे आहेत
ते देण्यात आल्यामुळे आज हा प्लॉट तुम्हाला स्ट्रॉंग दिसतो आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण बघू शकता की कशा पद्धतीने सेटिंग मध्ये भर पडलेली आहे आणि ही सेटिंग खरं जर बघितलं आपण तर आज पहिला खुडा दुसरा खुडा या पद्धतीने चांगलं आपल्याला फुगवून मिळणार आहे. परंतु पुढे चालून जर शेंडा लॉक झाला तर ही व्हरायटी फुगवून देत नाही मित्रांनो. ही अडचण आर्यमानमध्ये आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करून ठेवणं फार गरजेचं आहे. जर आपण व्यवस्थित जर प्लॉटला डेव्हलप केलं तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे.